रंग माझा वेगळा या मालिकेच्या 3 जूनच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आणि कार्तिकी म्हणते, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर दीपा म्हणते की हो बोल ना मग. त्यावर कार्तिकी म्हणते, माझे बाबा. तिला काही बोलू न देता म्हणते की तुला किती वेळ सांगले आहे की बाबा या विषयावर मला बोलायचे नाही. आणि तुझे आणि दीपिकाचे दोघींचे काय चालू आहे हे ते मला समजतंय. आणि तसं काहीच होणार नाही हे लक्षात ठेव. आणि कार्तिकी म्हणते, आई एकदा माझं ऐकून तर घे तू. मात्र दीपा तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि तेथून रागातच निघून जाते. त्यामुळे कार्तिकी खूप नाराज होते आणि ती मनाशी म्हणते, जर फ्रेंड माझा बाबा आहे, आई त्याच्याशी लग्न करायला का नको म्हणते. दुसरीकडे दीपिका ही तिच्या ऑलिव्ह सोबत आणि ती बोलत असते आणि तू माझा फेवरेट आहे अशी ती त्या ऑलिव्हला म्हणते. मी तुला इथे माझा डॅडा घेऊन आला आहे. माझा डॅडा माझ्यासाठी काय काय करतो तुला सांगू का. फक्त दीपा आंटी मुळे मला कळले आहे. आणि दीपिका ही सांगते की दीपा आंटी ही खूप स्वीट आहे. तिने खूप मला चांगलं समजून सांगितले आहे. पुढे ती म्हणते, मला आई हवे आहे असा हट्ट मी तुझ्याकडे करायला नव्हता पाहिजे. दीपा आंटीकडे बघून मला आई हवे असे वाटत होतं. मला तिच्यासारखीच आई हवी होती. आणि आता मी पुन्हा हट्ट नाही करणार अशी दीपिका ही कार्तिकला म्हणते. त्यामुळे कार्तिक खूप खुश होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपा ही दीपिकाचा टिफिन भरत असते आणि तिला तो बॅगमध्ये ठेव असे मात्र त्यावर कार्तिकी काहीच बोलत नाही. आणि दीपा आजूबाजूला पाहते तर कार्तिकी ही घरामध्ये नसते. अश्विनी बाहेरून आलेली असते. तिला सुद्धा ती विचारते की कार्तिकी दिसली का, पण अश्विनी म्हणते मला दिसली नाही. त्यामुळे त्या दोघीही खूप घाबरतात. दुसरीकडे कार्तिक हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याला एक नर्स सांगते, तुमच्या मुलीची जी बेस्ट फ्रेंड आहे ती तुमच्या कॅबिनमध्ये तुमची खूप वेळची वाट बघत आहे. त्या कॅबिनमध्ये बसली आहे ती. ऐकून कार्तिकला आश्चर्यच वाटते. आणि तो कॅबिनमध्ये जातो आणि कार्तिकीला विचारतो की तू इथे कशी आलीस. मात्र कार्तिकी काही उत्तर न देता हसतच एकटक त्याच्याकडे बघत राहते. पुढे कार्तिकी हे हसून म्हणतो, अशी का बघते माझ्याकडे, काहीतरी बोल ना असा कार्तिक हा कार्तिकीला म्हणतो. त्यावर कार्तिकी म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी आले इथे. त्यावर कार्तिक म्हणतो, ठीक आहे, पण त्याआधी मी एक राऊंड मारून येतो. कार्तिकी देखील त्याच्यासोबत जाण्याचा हट्ट करते. ती कार्तिकचा हात हातात घेऊन संपूर्ण हॉस्पिटलमध्ये राऊंड मारतात. खूपच खुश असते. नंतर ते पुन्हा कॅबिनमध्ये येतात. त्यावर कार्तिक म्हणतो की आता बोल, तू काय म्हणत होतीस मगाशी. कार्तिकी म्हणते, फ्रेंड मला पण तुझ्यासारखं डॉक्टर होता येईल का. हो येईल ना. तर अभ्यास केला तर होशील तू डॉक्टर्स असा कार्तिक कार्तिकीला म्हणतो. कार्तिकी म्हणते, अगदी तुझ्यासारखी डॉक्टर होईल का मी. कार्तिक विचारतो, माझ्यासारखी म्हणजे. कार्तिकी म्हणते, तुझ्यासारखी चांगली डॉक्टर. तर कार्तिक हसून सांगतो, हो होशील ना. पुढे कार्तिकी खूप खुश होती. पुढे ते विचारते, तुला मूर्ती बनवता येते, ती कोणी तुला शिकवली आहे. तर कार्तिक म्हणतो, मला कोणीच शिकवलं नाही, मला असंच आलं. मला पण कोणी शिकवलं नाही, ते मला स्वतःच आलंय. पण माझी मामी म्हणते की हे आईच्या नाही तर बाबांच्या वरती गेलेली आहे, त्याच्यामुळे हिला मूर्ती बनवता येते. आईला तर मूर्ती बनवताच येत नाही. त्यालाच तर गॉड गिफ्ट म्हणतात ना. ते मला मिळालं तसे तुला देखील मिळालं. पुढे तो विचारतो, तुला शाळा वगैरे आहे की नाही आज. हे गप्पा मारत तू बसली आहेस माझ्यासमोर. तुला इथे नक्की कोण सोडून गेलं असं कार्तिक हा कार्तिकीला विचारतो. त्यावर कार्तिकी ही खाली मान घालून सांगते, मी एकटी आली आहे आणि कुणालाही सांगितले नाही. त्यावर कार्तिक तिला समजवतो आणि म्हणतो की असं नाही करायचं बाळा. घरी आईला किती काळजी वाटत असेल. इकडं दीपा सर्वांना फोन करून कार्तिकीची चौकशी करते पण कुणाकडेच कार्तिकी नसते. आणि तितक्यात कार्तिक देखील तिला फोन करून सांगतो की कार्तिकी ही माझ्या क्लिनिकला आली आहे. आणि हे ऐकून दीपाला खूप धक्काच बसतो. त्यानंतर ती म्हणते की कार्तिकीकडे फोन दे. तेव्हा दीपा ही कार्तिकीला ओरडत म्हणते की तू तिथे कशाला गेली आहेस आणि मला सांगितलं सुद्धा नाही. आणि दीपा ही म्हणते की तुने ठरवलेच आहे का आईला त्रास द्यायचं. वागते अशी. त्यावर मात्र कार्तिकी काही बोलत नाही आणि रडते. आणि कार्तिक तिच्याकडनं मोबाईल घेतो आणि दीपाला म्हणतो, अगं तू किती ओरडते, ती रडत आहे ना. आणि दीपा ही रडतच म्हणते, ओरडू नाही तर काय करू, तिने कोणाला सांगितले नाही आणि हॉस्पिटलला एकटी आली. तिथे ती एकटी आली आहे, माझ्या जीवाला खूप घोर लागला आहे. त्यावर कार्तिक हा दीपाला समजावत म्हणतो, तू शांत हो आधी आणि मी कार्तिकीला घरी सोडवतो. आणि त्यानंतर कार्तिकी ही कान पकडून कार्तिकला सॉरी म्हणते. तर कार्तिक तिचे डोळे पुसत, तू आधी रडवणं थांबव, शांत हो.
फक्त पुढच्या वेळी असं न सांगता तू इथे येऊ नकोस. तुझ्या आईला खूप काळजी वाटते तुझी. त्यानंतर कार्तिकीही होकार देते. त्यानंतर कार्तिक हा तिला शाळेत सोडवण्यासाठी जातो आणि दुसरीकडे श्वेता ही आदित्यला सांगते की मी जरा बाहेर जाऊन येते आणि आधी तिला विचारतो की तू नक्की कुठे जाणार आहेस. मम्मानी तुला घराबाहेर जाण्यासाठी मना केली आहे ना, तरी देखील तू घराबाहेर चालली आहेस. तू जर आज घराबाहेर पडलीस तर तुझ्यासाठी चांगले होणार नाही, असं आदित्य श्वेताला म्हणतो. त्यावर श्वेता वैतागून म्हणते की मला खूप कंटाळा आला आहे घरामध्ये बसायचा. घरामध्ये बसून काय करू. आदी म्हणतो की काहीतरी काम शोध, काहीतरी प्रोडक्टिव्ह कर आणि त्यामुळे त्या दोघांचे वाद हे वाढतच जातात. आदी तिला स्पष्टपणे सांगतो काही झाले तरी तुला मी घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. उगाच काय आम्ही तुला कोंडून ठेवत नाही. भावना तू तुझ्या मनात आणू नकोस. हे तुझ्यासाठी सर्व काही आहे, असं आदित्य श्वेताला म्हणतो. त्यावर श्वेता म्हणते घर आणि पैसा एवढंच असतं का, काही फ्रीडम नाही. त्यावर आदित्य हसून म्हणतो की होतं तुझ्याकडे, तू तुझ्या हाताने गमावलं आहेस ते, आणि तुझ्या डिलिव्हरी होईपर्यंत तुला या घराच्या बाहेर पडता येणार नाही, असं आदित्य श्वेताला म्हणतो. त्यामुळे श्वेता खूप वैतागते आणि रागातच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे कार्तिककडे बघत कार्तिकी, किती छान आहेत माझे बाबा आणि हेच आहेत माझे बाबा. आमच्या सवयी किती सेम सेम आहेत. मामी देखील म्हणाली होती की आई-बाबांचे गुण हे मुलांमध्ये येतात. त्यानंतर ती कार्तिकला विचारते फ्रेंड तुझे लग्न झाले होते का आधी. हा प्रश्न विचारून कार्तिक तिच्याकडे पाहतच राहतो, तर त्यावर तो काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे दीपा ही खूपच अस्वस्थ असते. कार्तिकीच्या वागण्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. ती अश्विनीला सांगते की काही दिवस झाले की ही कार्तिकी हे खूपच माझ्यासोबत विचित्र वागत आहे. मी तिच्यासोबत अबोला धरला, ओरडून पाहिलं, तिला काहीच फरक पडत नाही आणि स्वतःचा हट्टीपणा ती काही सोडत नाही, अशी दीपा ही अश्विनीला म्हणते. आणि मला खूप कठीण वाटतं तिला समजवणं. तिचं आणि दीपिकाचं काय चाललं आहे ते मला कळतच नाही. त्या दोघींना कार्तिकचं आणि माझं लग्न करून द्यायचं आहे. आमच्या चौघांची एक फॅमिली झाली पाहिजे असं त्या दोघींना वाटते. त्यावर अश्विनी म्हणते मी यावर काय बोलू तेच मला कळत नाही. खरं तर मला खूप वाईट वाटते. त्या दोघींनाही तुम्हा दोघांना एकत्र आणायचं आहे. हे त्यांना किती सोपं वाटत आहे, पण ते शक्य नाही, असे दीपा म्हणते. आमचं लग्न हे आता कधीच होऊ शकत नाही, कारण आता कार्तिकच्या आयुष्यामध्ये आयशा आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचे आहे. पण सर्व या मुलींना कसं कळणार, त्यांना कसं समजवू तेच मला काही कळत नाही. आणि हे सर्व विचित्र झाले आहे आणि ती खूपच टेन्शनमध्ये असते आणि अश्विनी ही तिला समजवत शांत करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये श्वेता ही सौंदर्याची माफी मागते, तेव्हा सौंदर्या म्हणते माझी माफी मागून काही फायदा नाही, तू प्रिन्सेसची माफी माग. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.